नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आज दिवाळीचा शेवटचा दिवस आणि तोही भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा हे करणारा असा भाऊबीजचा दिवस। आज भाऊबीजेनिमित्त संपूर्ण हिंदू धर्मीयात भाऊबीज ज्याला हिंदीत भाईतीज असं म्हणतात ही साजरी करण्यात आली आणि बहीण भावांनी आपलं एकमेकाबद्दलचं प्रेम पण दाखवून दिलं आहे। आता आज म्हणजे तशा अर्थानं दिवाळीची सांगता झाली आहे आणि आता पुढच्या वर्षीची दिवाळी आपण कशी साजरी करायची याचं येतं वर्षभर लोक प्लॅनिंग करत राहतील। जे शेतकरी बांधव आहेत ते पुढील वर्ष तर किंवा येणारा रब्बी हंगाम पदरात भरभरून दान देऊ अशीच अपेक्षा व्यक्त करीत राहतील असं दिसतंय। हो सगळ्यांसाठी आणलंय ना आपण तेवढं काय एकट्यासाठी आणलंय आधी मिठाई कशाला खाल्ली तू किती मजेशीर जवळपास पश्चिम महाराष्ट्रात गुळपिठी पावडर आणि साखर कारखान्यांचे पण गळीत हंगाम सुरू झालेले आहे। गुळपिठी जी धाराशिव जिल्ह्यातील उत्पादकाची संघटना आहे त्यांनी गेल्या 15 दिवसापूर्वी बैठक घेऊन प्रति टन 2400 रुपयानंच ऊसाला भाव द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आंदोलनाच्या तयारीत आहे। आंदोलन काही दिवसातच करत आहे। त्यामुळं अजून तरी ह्या गुळपिठी उत्पादक कारखानदारांनी आपला भाव जाहीर केलेला नाही। तिकडं मात्र पश्चिम महाराष्ट्रात जे एन.डी. पाटील गुळपिठी कारखाना आहे त्यानं त्यांच्या ह्या गेल्या महिन्याच्या 15 म्हणजे याच महिन्याच्या पहिल्या 15 ऊस उत्पादकांना जो दर दिला आहे तो दर पाहून आपल्याकडेच तो दर देणं का परवडत नाही अशी दबक्या म्हणजे खुल्याआमच चर्चा शेतकरी बांधव करत आहेत। त्या गुळपिठी कारखानदारानं 3300 रुपये एवढा दर जाहीर पहिल्या 15 दिला आहे आणि यापुढेही थोडं दरवाढ आपण देऊ शकू असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील गुळपीठ उत्पादकांनी यावर आता शेतकऱ्यांच्या हितासाठी तरी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि 2400 पेक्षाही जास्त दर द्यावा लागेल हे मात्र नक्की। येरमाळा येथील ज्ञान प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन करण्यासाठी झगडलेले हैदराबाद मुक्तीसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सैनानी असलेले पंढरीनाथ नाना बारकुल यांचे पंतू आणि पंतीन या दोघांचंही MBBSच्या शिक्षणासाठी क्रमांक लागलेला आहे। दिग्विजय आणि धनश्री दोघे
भाऊसाहेब पंढरीनाथ बारकुल यांचा मुलगा धनंजय पंढरीनाथ बारकुल याचं मुलगा आणि मुलगी या दोघांनाही नीट परीक्षेत चांगले असे गुण मिळाल्यामुळे या दोघांचंही MBBSसाठी त्यांना प्रवेश मिळालेला आहे. या दोघांचा आज गावात ग्रामपंचायत तर्फे आणि जनहित पतसंस्थेतर्फेही जाहीर सत्कार करण्यात आला, त्यांचा गुणगौरव करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कार्यक्रमाला कळंब पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक विकास बारकुल, उपसरपंच गणेश बाबा बारकुल, भाऊसाहेब बारकुल, तहसीलदार सुहास हजारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर जनहित पतसंस्थेत झालेल्या कार्यक्रमाला जनहित पतसंस्थेचे सर्वेसर्वा प्राध्यापक संतोष तौर, माशाळकर, घेवारे आणि पतसंस्थेचे बरेचसे संचालक आणि सभासद उपस्थित होते. या दोघा बहीण भावांचं जनहित पतसंस्थेत पण कौतुक करण्यात आलं. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.